नमस्ते. मी आज भरपूर दिवसांनी म्हणजे तुम्हाला स्टोरी सांगते आहे. म्हणजे आज मी स्टोरी नाही सांगणार आहे. आज म्हणजे कसं बालपणावर आहे ना, मी तुम्हाला छोटीशी म्हणजे गोष्ट सांगते आहे, की लहानपणाचं म्हणजे आपलं बालपण कसं जातं आणि मोठे झाल्यावर आपल्याला काय काय सहन करायला लागतो. त्याच्यावर मी तुम्हाला आज छोटंसं निबंध वाचून दाखवणार आहे. म्हणजे मी आज स्टोरी सांगणार नाही आहे. आज तुम्हाला मी निबंध वाचून दाखवणार आहे. त्याचे पहिले मुद्दे असे आहेत. बालपणातील सुखाचे जीवन. दुसरा मुद्दा आहे जीवन सर्वांकडून होणारे कौतुक. दुसरा आहे जबाबदारी नाही. चिंतारहित जीवन, आजच्या किशोर व्यवस्थेतील व्यथा. मग मनात येणारा विचार. असे याचे मुद्दे आहेत. ह्याच्यावर तुम्हाला रम्य ते बालपण या निबंधांचं नाव आहे, रम्य ते बालपण. आता मी हे तुम्हाला आहे ना थोडक्यात थोडंसं वाचून दाखवते. म्हणजे कसं माहिती आहे, प्रत्येक मुलांना आहे ना की ते समजेल की आपण लहान लहान होतो तेव्हा कसं होतो आणि मोठं झाल्यावर आपल्याला जबाबदाऱ्या कशा येतात. म्हणजे किती वाईटमध्ये म्हणजे आपल्याला आई वडील काम सांगत असतील तर त्याच्यावर रागवायचं नाही, की आपण मोठं मोठं होतो आहे तर काम करायलाच लागतो. असं याच्यावर आहे ना छोटासा मी तुम्हाला निबंध वाचून दाखवते. तर पहिले आई काय बोलते, म्हणजे आईपासून सुरुवात करते. म्हणजे आई बोलते असं, अरे सुभाष, उठ ना, किती वेळ झाला, अजून तू झोपला आहेस. काय म्हणावं तुला, अभ्यासाची मुळीच काळजी नाही. असे अनेक बोलणी आम्हा मोठ्या मुलांना आई वडिलांकडून नेहमीच ऐकायला मिळतात. मग अशा वेळी वाटते खरोखरच रम्य ते बालपण. म्हणजे आई उठवते, म्हणजे एवढा टाईम तू झोपलाय, शाळेत जायचं नाही का, म्हणजे असं आई विचारते. पण त्या मुलांना किती वाईट वाटतं की मी आता मोठा झालो आहे म्हणून मला आई अशी जास्त वेळ झोपू देत नाही. तर दुसरं मी तुम्हाला वाचून दाखवते. बालपणीचे ते रम्य दिवस आठवतात. सगळ्यांनी केलेलं कौतुक आठवते. नेहमी नवीन कपडे, नवी नवी खेळणी मिळायची. कोणालाही काही बोलले तरीही त्याचे कौतुक व्हायचे. मात्र आज काहीही केले तरी अरे लहान मुलासारखा काय वागतोस, किंवा मोठ्यासारखी मिजाज काय मारतोस, असे बोलले जाते ना. धड लहानगाना, धड मोठेपणा. देवा, एक तर तू मला पुन्हा लहान बनव किंवा एकदम मोठे कर. ही मधली किशोर व्यवस्था मला नकोच. म्हणजे मुलगा काय म्हणतो, म्हणजे आई वडील त्याला काम लावतात, असं बोलतात की आता तू मोठा झालास काहीतरी काम कर. पण ते मुलाला आहे ना असं सहन होत नाही. त्याला वाटतं की आपल्यावर मुलं म्हणजे आई वडील रागवतात. ते रागवत नसतात, पण प्रत्येक मुलांनी समजून घ्यायचं असतं की आपण जसं जसं मोठं होतो ना तसं तसं आपल्या आई वडील आहे ना आपल्याला थोडं थोडं काम शिकवतात. त्यांच्यावर रागवायचं नाही. आता मी तुम्हाला दुसरं पुढचं सांगते. बालपणातील त्या रम्य काळात मी खूप खूप मजा करत असे. माझ्या डोक्याला कोणता त्रास नसे, अभ्यासाची कटकट नसे, घरातील कामाची जबाबदारीही नसे. उठल्यापासून झोपेपर्यंत फक्त खायचे, प्यायचे, खेळायचे. एखादी वस्तू हातातून पडून फुटली तरी कोणी रागवत नसत. मी लहान म्हणून सर्वजण माझ्या चुकावर पांघरून घालत असत. याशिवाय माझ्या हसण्याचे, रडण्याचे व चालण्याचे कौतुक करत असत. त्यामुळे मला खूप बरे वाटे. जणू साऱ्या घरावर माझे साम्राज्य. मी या घराचा छोटा सम्राट आणि घरातील सर्वजण माझे सेवक. म्हणजे असं म्हणजे मूल जेव्हा मोठं होतं आणि आई वडील त्याला बोलतात तू हे काम कर, ते काम कर, त्या मुलाला कसं राग येतो की माझे आई वडील आता माझ्यावर रागवतात. म्हणून त्याला असं वाटतं की मी जेवढा छोटा होतो ना तेवढंच बरं होतं, असं त्या मुलाला वाटतं. आता तुम्हाला मी याच्या पुढचं सांगते. पाहुण्यांनी आणलेला खाऊ किंवा खेळणी ही प्रथमतः माझ्याकडे दिली जात असत. माझ्या नाना प्रकारच्या खेळण्याचे व कपड्यांचे घरात जणू प्रदर्शन भरलेले असायचे. माझ्या खाऊचा खजिना, नाना प्रकारची बिस्किटे, गोळ्या, चॉकलेट्स यांचा साठा सदैव असे. त्यांचा समाचार मी मनात आल्यावर केव्हाही घेत असे. कोणत्याही प्रकारची काळजी किंवा चिंता माझ्या मनाला बिलकुल नसे. असे हे बालपणीचे वैभव मी त्या काळात खूप भोगले. त्या दिवसाची आठवण झाली की आनंदाच्या असंख्य लाटांवर माझे मन डोलू लागते. पण आज माझ्या बालपणीचे सुखाचे दिवस संपले.
संपल्या आहेत. पुस्तकाच्या, वयाच्या, अभ्यासाच्या प्रचंड ओझ्याखाली मी आता दबला गेलो आहे. माझे ते दिमाखाचे, कौतुकाचे दिवस संपले आहेत. मग अशा वेळी मनात एकच विचार येतो, रम्य ते बालपण. म्हणजे असं मुलगा मोठा झाल्यावर समजा आई वडील बोलतात ना, त्याच्यावरून मुलांना वाटतं की मी लहान होतो तेच बरं होतं. म्हणजे आई वडील माझं कौतुक करायचे, नातेवाईक माणसं मला खाऊ आणायचे, चॉकलेट्स आणायचे, मला कुणीच बोलायचं नाही. असं म्हणजे मोठ्या मुलांना वाटत असे. पण सर्व छोट्या मुलांनी माझी स्टोरी ऐकून आईवडिलांवर रागवायचं नाही आणि जे आपल्याला आईवडील सांगतात तेच करायचं. कारण आपल्याला आईवडील जे सांगतात ते आपल्या भल्याचे सांगतात असं समजून आहे ना, सर्व आईवडील जे सांगतात ते प्रामाणिकपणाने आईचं सर्व काम करायचं, आईवडिलांना मदत करायची. एवढीच माझी एक छोटासा निबंध होता, तो मी तुम्हाला वाचून दाखवला आहे. नमस्ते.